एका मिक्सरच्या भांड्यात 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आता हे मिक्सरमधनं चांगलं बारीक असं वाटून घेतलं. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात चवीपुरता मीठ टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. या बॅटरमध्ये गुठळ्या असायला नकोत. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं हिरवी मिरची लसणाचं, ते वाटण आता ह्या तेलात परतून घ्यायचं आहे. वाटण या तेलात साधारण 1-1.5 मिनटं परतून घेतलं मध्यम गॅसवरती. त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा. हिंग टाकून झालं की हे पुन्हा अगदी मिनिटभर परतायचं. त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे. आता हळदसुद्धा या तेलात परतून घेतली आहे. आता याच्यात आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं छान फेटून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची किंवा लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे सतत फेटत जायचं आणि अशा प्रकारे हे पिठलं छान शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे घट्ट असं पिठलं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करू, याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनटं हे असंच राहू देऊ. तोपर्यंत एका ताटाला आपण तेल लावून घेऊ. आता साधारण 5 मिनटानंतर आपण हे जे पिठलं बनवून घेतलेलं होतं हे तेल लावून घेतलेल्या ताटावरती काढायचं आणि हाताने छान पातळ असं थापून घ्यायचं. हे गरम असतानाच थापावं लागतं, पण हाताला जर चटके बसत असतील तर हे तुम्ही प्लास्टिकच्या बॅगने किंवा मग एखाद्या वाटीने, ताटलीने अशा प्रकारे थापू शकतात. तर हे पहा, हे आता थापून झालेलं आहे. याच्यावरती मी सुकं खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आपल्याला आवडत असेल तर इथे आपण ओल्या खोबऱ्याचा सुद्धा किस टाकू शकतो, म्हणजे ओल्या नारळाचा किस टाकू शकतो. आता हे छान सेट झालं आहे. लगेचच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. या वड्या बनवायला काही खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट अशा तयार होतात. तर हे पहा, वड्या इथे छान थापून झालेल्या आहे आणि अशा प्रकारे ह्या वड्या तयार आहेत. इथे एका भांड्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलं आहे. दह्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर 1 वाटी दह्यासाठी मी 2 चमचे इथे बेसन पीठ टाकून घेतलं आहे. आता हे दही आणि बेसन पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे पहा, हे सगळं छान एकजीव झालं आणि चांगलं फेटलं गेलं की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर साधारण 1.5 ग्लास एवढं मी पाणी इथे टाकून घेते. आपल्याला किती कढी बनवायची त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो. एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे मी साजूक तूप घेतलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. आता जिरं मोहरी चांगले तडतडले की 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. त्यासोबतच 1 ते 2 हिरवे मिरचीचे काप टाकून घेतले. हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आता हे सगळं ह्या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. त्यासोबतच इथे थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळून झालं की याच्यात अगदी किंचितशी हळद टाकायची आहे. हळद नाही टाकली तरीसुद्धा चालेल. ही हळद आता ह्या तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला आपण जे बेसन पीठ आणि दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे. मीठ आता टाकायचं नाही आहे. जर मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं ना तर आपली जी कढी आहे ती फाटते. तर त्यामुळे आधी कढी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे. हाय फ्लेमवरती मी ही कढी चांगली उकळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय. आता या कढीला चांगली उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर फक्त 2 मिनटं आपल्याला ही कढी उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे अगदी छान दाटसर आपली कढी इथे तयार होते. इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात 1 छोटा चमचा लाल तिखट टाकून घेतलं. पाव चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं. आता तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. 1 छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा ओवा टाकून घेतल्या. त्यानंतर 1 मोठा चमचा तीळ टाकायचे. 1 चमचा साखर, त्यासोबतच अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे.
जर लिंबू आपल्याकडे अवेलेबल नसेल तर इथे आपण आमचूर पावडरसुद्धा वापरू शकतो। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं आपल्याला घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपलं भजींचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे बॅटर ठेवायचं। हे पहा, बॅटर तयार झालं आहे। आता इथे मी काही आळूची पानं घेतली आहेत। आळूच्या पानांचं देठ मी आधीच काढून घेतलेलं होतं। पानं स्वच्छ धुवून घेतलेली, पुसून घेतलेले आहेत। त्यानंतर आळूचं पान असं उलटं करून पोळपाटावर ठेवायचं आणि त्याला थोडं लाटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या ज्या शिरा आहेत त्या लाटल्या जातील। आता याला थोडासा लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे। लिंबाचा रस फक्त एवढ्यासाठी लावायचा की हे जे आळूचं पान असतं हे बऱ्याचदा घशाला खवखवतं, तर याला जर लिंबाचा रस लावला तर हे तसं घशाला खवखवत नाही। त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते आता इथे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण पानाला हे बेसन पीठ लावून घेतल्यानंतर ह्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे। तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही घडी करून घ्यायची। हे पहा, अशा प्रकारे सगळ्या पानांना मी हे बेसन पीठ लावून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। अगदी झटपट बनणारी अशी ही वडी आहे। आपल्याला या वड्या वाफवून घ्यायची गरज नसते किंवा जास्त तामझाम करायची गरज नसते। आता तव्यावरती तेल टाकून घेतलं, साधारण 4-5 चमचे तेल टाकायचं आणि त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या। ह्या वड्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, अशा प्रकारे मी या सगळ्या वड्या या तव्यावरती ठेवून घेतल्या। त्यानंतर त्याच्यावर एखादं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ह्या वड्या आपल्याला 10 मिनटं शिजू द्यायच्या आहेत। तर हे पहा, 10 मिनटं झालेली आहे। 10 मिनटानंतर आपली जी वडी आहे ही एका बाजूने छान खरपूस अशी भाजली गेली आहे। आता आपण ह्या वड्या पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्या 5 मिनटं छान शिजवून घेऊ। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी ह्या वड्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपले झटपट अशा आळू वडी इथे तयार झालेली आहे। तर खीर बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात मी भात टाकून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी एवढा आपला शिजवलेला भात असतो ना तो घेतलाय आणि थोडंसं पाणी टाकून घेतलंय। आता हे मी मिक्सरमधनं याची पेस्ट बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे मी ही पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे। आता ही जी तांदळाची पेस्ट आहे किंवा भाताची पेस्ट आहे ती मी या एका भांड्यात काढून घेते, ज्या भांड्यात मला खीर बनवायची आहे। आणि त्यानंतर याच्यात साधारण 1 कप एवढं मी दूध टाकून घेतलंय। तुम्हाला पाहिजे तर इथे थोडंसं पाणी पण तुम्ही ॲड करू शकता। आता 1 मोठा चमचा मी इथे साखर टाकून घेतली आहे। साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ही खीर आपण उकळायला ठेवायची आहे। अशा पद्धतीने हे सगळे एकजीव झालेलं आहे आणि खीर मी इथे उकळण्यासाठी ठेवलेली आहे। तर ही खीर पण मध्यम गॅसवरती उकळायची। त्यानंतर मी इथे थोडीशी वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि थोडं जायफळ मी इथे किसून घेतलंय। छान मस्त जी आपली खीर आहे ती उकळायला लागली आहे। आता याच्यात 2 चमचे मी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे। आपलं जे सुकं खोबरं असतं त्याचा किस इथे टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं एकजीव करायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकू शकतात। तर आता ही खीर पण आपली छान उकळलेली आहे। आता गॅस बंद केल्यानंतर मी याच्यात अगदी चिमूटभर फक्त मीठ टाकून घेतलंय। खूप जास्त नाही, अगदी चिमूटभर मीठ टाकायचं। कुठल्याही गोड पदार्थात मीठ टाकलं तर त्याची चव अजून चांगली लागते, यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलंय। ह्या पुऱ्या बनवण्यासाठी एका भांड्यात 2 वाटी किसून घेतलेला गूळ घेतला, त्यात 1.5 वाटी पाणी टाकून घेतलं। आता हा गूळ आपल्याला ह्या पाण्यात पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून हा गूळ पूर्णपणे वितळेल, पण याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे। हे पहा, गूळ वितळलेला आहे। आता गॅस बंद करू आणि हे जे पाणी आहे हे चाळून घेऊ, म्हणजे यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल। त्यानंतर पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। आता एका ताटात मी साधारण 4 वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ घेतलं, त्यात 2 चमचे तूप टाकून घेतलं। आता हे तूप आपल्याला ह्या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तूप मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं टाकायचं आणि आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त सैल अशी ही कणिक मळायची नाही, अगदी घट्टच ठेवायची आहे।
तर हे पहा, घट्ट पीठ मळून झालेलं आहे. आता यातला एक गोळा घेतला, त्याला पीठ लावून याची पोळी लाटून घेतली. ही पोळी लाटताना आपण जशी पूड वगैरे बनवतो तसं बनवायची गरज नाही आहे. एक साधी फक्त आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. आपली चपाती असते त्यापेक्षा जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ह्याच्या ज्या पुऱ्या बनवणार आहोत त्या छान फुगतील. तर तुम्ही बघू शकताय इथे ही पोळी लाटून झालेली आहे. आता घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीने आपल्याला हव्या तशा पुऱ्या याच्या कट करून घ्यायच्या. आपल्याला छोट्या मोठ्या पुऱ्या कशा हव्यात त्या प्रकाराने ही वाटी घ्यायची आणि त्या वाटीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, इथे मी ह्या पुऱ्या कापून घेतल्या आहेत. आता पुऱ्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात. सुरुवातीला तूप कडकडीत गरम करायचं, त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पुरी आहे ही आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही एका वेळी ह्या तुपात मावतील तेवढ्या पुऱ्या तळून घेऊ शकतात, पण खूप जास्त पुऱ्या तळू नका. एका वेळी 3 ते 4च पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. मी इथे तुपाची क्वांटिटी कमी घेतली आहे, त्यामुळे 1 किंवा 2 पुऱ्या मी एका वेळी तळून घेते. तर आता अशा पद्धतीने मी ही पुरी तळून घेतली आहे. आता बाकी उरलेल्या सगळ्या पुऱ्या ह्याच प्रकारे तळून घेते. फक्त पुरी टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, तूप कडकडीत गरम असू द्यायचं आणि तेलात किंवा तुपात पुरी टाकली की त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची. आणि अशा प्रकारे आपल्या ह्या गुळाच्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत.